जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुसलमानांनी 1935 मध्ये दौलताबादच्या किल्ल्यावर अपमान केला, काही मुसलमानांनी. तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे, त्याच ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभं करू, असं त्यांचं वक्तव्य होतं. जातीभेद केवळ हिंदूंमध्येच आहे अशातला भाग नाही, तर तो ईसाई आणि मुसलमानांमध्ये सुद्धा आहे, असं ते ट्विटरवर त्यांनी बोलताना सांगितलं. आणि त्यामध्ये 1935 मध्ये घडलेल्या या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी या घटनेचा उल्लेख केल्यानंतर अ, त्याच्यावर एक व्हिडिओ बनला. तो व्हिडिओ असा होता की ह्या विषयाचा संदर्भ घेऊन एक न्यूज पोर्टलने, एका न्यूज चॅनलने एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इस्लाम स्वीकारायचा होता. आणि त्यानंतर ही घटना घडली आणि या घटनेतून हृदय परिवर्तन झाल्याने त्यांनी पुढे बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता त्या व्हिडिओमध्ये त्याचे दाखले सुद्धा दिलेले आहेत, पण खाली मी काही कमेंट वाचल्या. त्या कमेंट झुंडशाहीच्या होत्या. झुंडशाहीच्या अशा होत्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुला म्हणजे ती अँकर होती, महिला होती, मुलगी होती. तुला अक्कल आहे का? तुला कळतं का? व्हिडिओ डिलीट कर, अन्यथा परिणाम वाईट होतील वगैरे, वगैरे. ज्या पद्धतीने ही झुंडशाही, म्हणजे तिथं फॅक्ट्स चालत नाहीत, तिथे झुंडशाही चालते. भावना, संवेदना केवळ हिंदूंना नाहीयेत. हिंदूंनी सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. ज्ञानेश महाराजला जाब विचारला तर बऱ्याच लोकांच्या बुळाला मिरच्या लागल्या. बहुसंख्य लोकांच्या इष्टाच्या बद्दल अपमानजनक भाष्य करणाऱ्या व्यक्तीला कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ती झाली नाही म्हणून जाब विचारणाऱ्या लोकांना हिंदू आतंकवादी ठरवण्याचा जो प्रयत्न होतो. आणि दुसरीकडे कोणी काही बोलायला गेलं तर त्याला ज्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये धमक्या मिळतात किंवा इतर कुठल्याही गोष्टीची चिकित्सा, वास्तविक ही आंबेडकरांची चिकित्साही नाहीये. वास्तविक हे फक्त फॅक्ट सांगताहेत आणि तिथे त्या पद्धतीने अशा पद्धतीचं जे लिखाण आहे, त्या लिखाणाच्या बद्दल आपण एक बघू शकतो की भारतामध्ये म्हणजे ज्याला फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतो आपण, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो आपण, किती प्रमाणात आणि कसं आहे हे त्याच्यातून दिसून येतं. तर हा जो आतंकवाद, हा जो दहशतवाद माजवण्याचा हा जो प्रकार आहे समाजामध्ये, हा फार दिवसेंदिवस वाढत जातोय. कुठे कोणाच्या चेहऱ्याला काळं फासायचं, कुठं कोणाचे कपडे फाडायचे, आमच्या विरोधात भाष्य करायचं नाही, बस. पण आमच्या विरोधात म्हणजे नेमकं कोणाच्या? कुठल्या विचारसरणीच्या किंवा फॅक्ट्स ठेवायचे नाहीत. हे फक्त ही दहशत आहे. सर्वप्रथम आपण रिजिजू यांचं हे स्टेटमेंट बघू की या स्टेटमेंटमध्ये काही खरं आहे का? काही सत्य आहे का? काही तथ्य आहे का? 1935 ची ही घटना सांगितली जाते दौलताबाद किल्ल्यावरची. आणि या घटनेचा उल्लेख कुठे येतो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, वेटिंग फॉर विजा नावाचं. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख करतात, की जेव्हा आम्ही अजंता एलोरा म्हणजे वेरूळ अजंताच्या ज्या अजिंठ्याच्या ज्या केव्ज पाहायला गेलो, ज्या गुंफा, ज्या लेण्या तिथे बघायला गेलो, तर आमच्या ठरलेल्याच नियोजनामध्ये होतं की आम्हाला दौलताबादचा किल्ला सुद्धा बघायचा आहे. तर हे काही लोकांसमवेत, त्यांच्या काही मित्रांसमवेत दौलताबादच्या किल्ल्यावर गेले आणि यांच्यातल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी, तिथे हौद होता, त्या हौदातल्या पाण्याने, म्हणजे मातीनं ते धुळीनं माखलेलं होतं शरीर, चेहरा वगैरे. म्हणजे तेव्हा आजच्या सारख्या ट्रॅव्हलिंगच्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे अर्थातच. तर तिथे चेहरा धुतला आणि चूळ भरली, हातपाय वगैरे धुतले. तर तिथे काही मुसलमान आलेत आणि त्यांनी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये, त्या शब्दाचा उल्लेख पुस्तकामध्ये केलेला आहे. दिव्य मराठीमध्ये जो लेख आला होता, त्या लेखामध्ये सुद्धा त्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. अत्यंत घाण शब्द त्यांनी या लोकांसाठी वापरला आणि आमचं पाणी खराब केलं म्हणून तिथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, असा उल्लेख आहे. दंगल सदृश्य परिस्थिती. म्हणजे यांना आता जीव मारतात का काय, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली. तेव्हा आंबेडकरांनी एक प्रश्न विचारला, की "बाबा आम्ही मुसलमान असतो तरी तुम्ही आमच्यासोबत असा व्यवहार केला असता का?" वगैरे, वगैरे. आणि बऱ्याचशा आर्ग्युमेंट्स नंतर, बऱ्याचशा वादावादीनंतर, भांडाभांडीनंतर थोडंसं सांभाळून घेऊन, थोडंसं कॉम्प्रोमाईज करून तो विषय तिथे निपटला आणि ही लोकं तिथून निघून आली. आता सगळ्यांना माहीत आहे की आंबेडकर लढवय्ये होते. त्यामुळे ते कशा पद्धतीने त्यांनी ते प्रकरण हाताळलं असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. हा नमूद केलेला प्रसंग आहे आंबेडकरांनी वेटिंग फॉर विजामध्ये.
तर या प्रसंगाचा आधार घेऊन किरेन रिजिजू यांनी हे स्टेटमेंट केलंय, की बुवा तिथे आंबेडकरांचा अपमान झाला होता. आता तो विषय, की त्यापूर्वी इस्लामबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉझिटिव्ह होते का? तर बहिष्कृत भारत आणि मूकनायक हे जे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सुरू केले, त्या वृत्तपत्रांमध्ये एक बहिष्कृत भारत आहे. त्या बहिष्कृत भारतमध्ये 15 मार्च लक्षात घ्या तारीख 15 मार्च 1929 15 मार्च 1929 रोजी संपादकीयमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कॉलम लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे नोटीस फॉर हिंदुइझम. त्या नोटीस फॉर हिंदुइझममध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, की तुम्हाला जर का कन्व्हर्ट व्हायचं आहे, देन कन्व्हर्ट टू इस्लाम. तुम्हाला जर का धर्मांतरण करायचं असेल तर मुसलमान व्हा, असं त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे. काही लेख मी याच्या संदर्भात वाचले, जसं की दिव्य मराठी आणि scroll.com वर त्यांनी स्पष्ट सांगितलं, की त्यांच्या या मताला अनुसरून काही अनुयायांनी इस्लाममध्ये प्रवेश सुद्धा केला. म्हणजे तोवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज फुल्ली प्रिपेअर टू कन्व्हर्ट इंटू इस्लाम. त्यांचं मनधरणी त्याच्यासाठी झालेली होती. जर हा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला नसता तर त्यांनी नंतर त्याच्यावर भाष्य केलं. पार्टिशन ऑफ इंडियामध्ये किंवा मग बाकीच्या पुस्तकांमध्ये त्या सगळ्या इस्लामवरच्या त्यांच्या विचारांचं संकलन केलेलं आहे. आमचे एक मित्र आहेत भरत आंबळापुरे, त्यांनी एका पुस्तकामध्ये. ते संकलित पुस्तक सुद्धा खूप चाललंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इस्लामविषयी विचार. तर त्यामध्ये जे अजलाफ, अशराफ ती जी त्यांच्यामध्ये ती जी विभागणी असते, जी जातीय विभागणी असते, वर्गवारी असते, त्यामध्ये वरच्या दर्जाचे मुस्लिम खालच्या दर्जाच्या मुस्लिमांशी तसंच वागतात, जसं इथे आम्ही हिंदू धर्मामध्ये या गोष्टी अनुभवल्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. त्यामुळे आणि एवढंच नव्हे, तर ते आतमधली जातीय व्यवस्था सोडून द्या. तर मुसलमानांचं जे विश्वबंधुत्व असतं, ते मुसलमानांचं विश्वबंधुत्व हे केवळ मुसलमानांपुरतंच मर्यादित असतं. ते इतर जातीच्या, इतर धर्माच्या, इतर पंथाच्या व्यक्तीच्या बाबतीत त्यांचं विश्वबंधुत्व नसतं. त्यासाठी तो काफिरच असतो. हा विचार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला, पुढे त्याची मांडणी केली. त्यामुळे त्यांनी इस्लाम नाकारला. जर याचा आपण जर का व्यवस्थित या फॅक्ट्सचा जर का विचार केला, जर का आपण याचा अभ्यास केला, तर आपल्याला असं लक्षात येते, की आज आपल्याला जी परिस्थिती बघायला मिळते आहे, ती केवळ आणि केवळ अज्ञानातून बघायला मिळत आहे. जेही लोक सेक्युलरिझमचा डांगोरा पिटत आहेत, वाजवत आहेत, ते आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच स्टेजमध्ये आहेत, जे ते 1929 मध्ये होते. आज जे बाहेरून त्यांना जशा पद्धतीनं दिसतंय, स्वतःला चटका बसल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट अनुभवायला येणार नाही. आज बांगलादेशच्या परिस्थितीबद्दल आमच्या इथला जो सेक्युलर हिंदू बोलतोय, की बाबा ते सगळं मीडियानं उभं केलेलं चित्र आहे, तशातला काही भाग नाही. किंवा काश्मीरमध्ये जे घडलं ते तो प्रोपगंडा होता, त्या प्रोपगंडा मूव्हीज त्याच्यावर बनल्या. किंवा पश्चिम बंगालमध्ये जे घडत आहे त्यामध्ये नाही, नाही तसं काहीच नाही. ममता दीदी फार सेन्सिटिव्ह आहेत. आमच्या सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे तिथं तशातलं काही घडत नाहीये. अशा पद्धतीच्या घटना ज्या वारंवार घडतात. मान्य आहे की रामनवमी आणि हनुमान जयंतीमध्ये दंगली होतात. मान्य आहे, होतात. गणेशोत्सवात सुद्धा दंगली होतात. गणपतीच्या मूर्त्या तोडण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेने सुतळी बॉम्ब भिरकावण्यात आले. ह्या सगळ्या घटना घडतात. म्हणून काय मग हिंदूंनी सण साजरे करणं बंद करावे? अरे हिंदूंच्या सणावर दगडफेक का होतीये? गणपतीची सोंड का तोडल्या जातीये? त्याचा हात का तोडला जातोय? रामनवमीच्या दिवशी या रामनवमीच्या जुलूसवर, त्याच्या निघालेल्या प्रोसेशनवर, त्याच्या निघालेली जी मिरवणूक आहे त्याच्यावर हल्ला का होतोय? आम्ही 5 वेळ तुमची बांग सहन करतो, तर तुम्ही थोड्या वेळासाठी आमची रामनवमी का सहन करू शकत नाही? हा प्रश्न विचारायच्या ऐवजी ह्या ज्या मिरवणुकी आहेत किंवा हे जे सण उत्सव आहेत, हे दंगल करण्यासाठी साजरे केले जातात. ही जी सेक्युलर हिंदूंची जी मानसिकता आहे, ही जी घाणेरडी मानसिकता आहे, ही मानसिकता स्वतःला चटके बसल्याशिवाय तुमची बदलणार नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे, हे आम्ही बघून बसलोय. हे आता आम्हाला समजलंय, की जोपर्यंत आपल्या घरातली स्वतःची मुलगी लव्ह जिहाद सारख्या एखाद्या षडयंत्राचा शिकार होत नाही, तोपर्यंत लव्ह जिहाद आमच्यासाठी काल्पनिक राहणार आहे. तोपर्यंत आम्हाला केवळ लव्ह समजणार आहे आणि केवळ जिहाद समजणार आहे. जिहादही चांगला असतो खूप म्हणून समजणार आहे. तोपर्यंत आम्हाला लव्ह जिहाद वगैरे काही समजणार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणू नका किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणू नका.
अंदमानात जाण्याच्या पूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे इस्लामबद्दलचे विचार वेगळे होते. त्यांचं जे पुस्तक आहे 1857 ची क्रांती, त्यामध्ये म्हणजे 1857 स्वातंत्र्य समर त्या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे गोडवे गायलेले आहेत. बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी यांच्या मित्रमेळाने अकबराची जयंती सुद्धा साजरी केलेली आहे. बऱ्याच कमी लोकांना या गोष्टीची कल्पना आहे. बऱ्याच कमी लोकांना ही गोष्ट माहिती. तुमचे विचार कधी बदलतात? जेव्हा त्या गोष्टीची झळ तुम्हाला पोहोचते, जेव्हा व्यक्तिगत तुम्ही त्या गोष्टीमध्ये पडता. दुरून आमच्या विवेकाने आम्हाला सांगावं की श्रीलंकेमध्ये काय घडलं, श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीनं हल्ले झालेत, ज्या पद्धतीने स्वीडनमध्ये काय घडलंय, ज्या पद्धतीने फ्रान्समध्ये चार्लीज हेब्डोवर हल्ला झाला, जर्मनीमध्ये काय होतंय, संपूर्ण युरोपामध्ये जे होतंय आणि आशियाच्या बऱ्याचशा देशांमध्ये जे होतंय, एवढ्या मोठ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जे होतंय, इराण इराकमध्ये जे होतंय, हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय, त्याच्या मागची कारणं काय आहेत? तिथे संघ भाजपा काम करत नाहीये. इस्रायलचा जो संघर्ष आहे तो काय संघ भाजपाने पेरलेला संघर्ष आहे का? इस्रायल चुकीचं आहे, हिंदू चुकीचे आहेत, संघ चुकीचा आहे, भाजपा चुकीचे आहेत, ख्रिश्चन चुकीचे आहेत, अमेरिका चुकीची आहे, युरोपातले ख्रिश्चन चुकीचे आहेत, फ्रान्स चुकीचं आहे, स्वीडन चुकीचं आहे आणि सगळ्यात जास्त सगळं बरोबर काय यांचंच आहे. हेच काय ते फक्त शांतिप्रिय जमात आहे? हीच काय ती फक्त प्रगत जमात आहे? जो रानटी विचार यांच्यामध्ये भिनलेला आहे. मला असं वाटत नाही की लोकांनी मुसलमानांचा द्वेष करावा, तिरस्कार करावा. मी कायमस्वरूपी म्हणत असतो की तिरस्कार आहे तिथे धर्म नाहीये. लोकांनी स्वधर्म जाणावा, स्वधर्मी निधनम श्रेया परधर्म भयावह. ही गोष्ट 100% खरी आहे. पण सोबतच आपल्याला काही वास्तविकता आहेत, त्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचे आहे. तुम्ही तिरस्कार करू नका, तुम्ही द्वेष करू नका, तुम्ही शांतीपूर्ण राहा, तुम्ही आनंदाने त्यांच्यासोबत व्यवहार करा, सगळं करा. पण सोबत सेक्युलरिझमचा ढोल बडवू नका आमच्यासमोर किंवा कोणासमोरही की बाबा नाही आम्हाला त्यांच्या गळ्यातच गळे घालायचे आहेत आणि आम्हाला हे सगळं काही. तुम्ही त्यांना क्लीन चिट देऊ नका. तुम्ही जाब विचारा, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही त्यांच्यामध्ये सुद्धा गिल्ट निर्माण करा. तुमचे मित्र आहेत ना ते, त्यांना सुद्धा विचारा की का रे बाबा, कुठे जेव्हा सरतनसीह युद्धाचा नारा दिला जातो तेव्हा तू त्याच्या विरोधात का बोलत नाही? तूही त्या भीड का हिस्सा कसा काय होऊन जातो? तूही त्यांच्या सुरात सूर कसा काय मिसळायला लागतो? कसं काय तिथल्या त्या पॅलेस्टाईनच्या मुसलमानांना त्रास झाल्यावर तुला इथं बॉम्ब फुटायला लागतो? कसं काय पाकिस्तान जिंकल्यानंतर तुला इथे आनंदाच्या उकळ्या फुटतात? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आपणच जर का त्यांना हे प्रश्न विचारणार नाही, जर का तुमचे ते इतक्या जवळचे आहेत, तर तुम्हीच जर का त्या गोष्टीचा अभ्यास करणार नाही, तुम्ही प्रत्येक वेळी जर का सीएए एनआरसी सारख्या एका महत्त्वाच्या कायद्याला जो घुसखोरी थांबवणार आहे बांगलादेशी लोकांची, रोहिंग्यांची किंवा घुसपेटी जेवढेही आहेत, मग कुठूनही आलेले असोत, त्यांची जर का आपल्या देशामध्ये येणारी जर का ते संख्या त्याच्यामुळे नियंत्रणात येत असेल, तुमचा अधिकार मारला जात नसेल, आज जर का पळघा बोरिवली सारख्या गावामध्ये इसिसचं नियंत्रण राहत असेल, इसिसचं ते गाव बनत असेल, तर आपण आपले डोळे उघडणं गरजेचं आहे. आपण सगळीकडे स्वच्छ बघणं गरजेचं आहे की तुमचे मित्र जे तुम्ही त्यांना खूप आपलंसं समजता, त्यांचे खरे दृष्टिकोन, खरे उद्देश काय आहेत? जर तो चांगला असेल तर आनंद आहे, स्वागत आहे त्याचं. पण हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजेत. प्रत्येक वेळी कसं काय रे तुम्ही तीच बाजू उचलून धरता? प्रत्येक वेळी कसं काय तुम्ही विक्टिम कार्डच घेऊन येता? प्रत्येक वेळी तुम्ही का स्वतःला प्रश्न विचारत नाही, स्वतःच्या कौमला प्रश्न विचारत नाही? हा सगळा विचार होणं गरजेचं आहे. अल्पसंख्याकाच्या तुष्टीकरणाच्या नावाखाली आज जेही सरकार चालत आहे, त्या सरकारांना सुद्धा हा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे की हनुमान जयंती आणि रामनवमीलाच दंगली का होतात? हा प्रश्न हिंदूंना नका विचारू. तर ह्या मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्या, त्या भटकलेल्या तरुणांना हा प्रश्न विचारा. त्या दगडफेक करणाऱ्या हातांना हा प्रश्न विचारा. त्या दगडफेकीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या त्या तोंडांना प्रश्न विचारा की कसं काय तुमच्या मशिदीमध्ये, कसं काय तुमच्या घराच्या वरती पेट्रोल बॉम्ब जातात आणि कशा पद्धतीनं दगड विटा जमा होतात? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. हा प्रश्न हिंदूंना विचारता कामा नये. तर एकंदरीतच आपण हे बघता की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला होता, तिथे हे एक राजकीय खेळ असू शकते, हरकत नाही. या अशा पद्धतीच्या खेळात तुम्ही खूप खेळलेले आहात. आज जर का एक खेळ भाजपा खेळत असेल तर उत्तम आहे. आणि हा याचा सगळ्यात उत्तम चांगला संदेश असेल की दौलताबादच्या इथे जर का उद्या चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा भव्य पुतळा निर्माण होत असेल, तर तेव्हा या अल्पसंख्याक प्रिय, शांतीप्रिय समाजाचे जे तारणहार आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना किंवा शरद पवार राष्ट्रवादी गट हा किंवा काँग्रेस, हे येऊन पुढे म्हणतील की हा विनाकारण फोडलेला वाद आहे, त्याची काही आवश्यकता नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पुतळे बांधून विकास होणार आहे का?
हे प्रश्न विचारणारी हीच लोक असतील, हे सुद्धा तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.